आणि पहाटेचा शपथविधी जो सकाळचा होता तो शपथविधी घेतला। मग काय केलं होतं त्यावेळेला ती पक्षाबरोबरची केलेली गद्दारी समजली गेली, गद्दारी मानली गेली, चित्र तसं निर्माण केलं गेलं। अजितदादांनी तो निर्णय परस्पर घेतला होता अशा पद्धतीचं चित्र निर्माण केलं गेलं। वस्तुस्थिती तशी होती का? वस्तुस्थिती तशी अजिबात नव्हती। जर तशी खरी वस्तुस्थिती असती, अजितदादांनी जर कोणाला न विचारता मनाचा कारभार केला असता तर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं असतं का? तसं अजिबात नव्हतं। वस्तुस्थिती ज्या वेळेला पवार कुटुंबाच्या अंतर्गत स्पष्ट झाली की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजितदादांची काहीही चूक नाही, हे ज्या वेळेला स्पष्ट झालं त्यावेळेला पुन्हा सर्व आमदारांच्या आग्रह खातर आता आमदार एक या ठिकाणी सुनीलजी शेळके सुद्धा इथं बसलेले आहेत, त्यावेळेच्या सगळ्या आमदारांनी सांगितलं की जर शिवसेनेच्या बरोबर किंवा महाविकास आघाडीमध्ये सरकार बनणार असेल तर या सरकारचा पक्षाचा नेता हा अजितदादाच असावे लागतील। अजितदादांना जर उपमुख्यमंत्री केलं तरच हे सरकार चालू शकतं, टिकू शकतं किंवा आम्ही आमदार लोक त्या ठिकाणी समाधानी राहू शकतो। म्हणून त्यावेळेला अजितदादांना पुन्हा उपमुख्यमंत्री करावं लागलं। ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की आम्ही क्षमा करून त्यांना पुन्हा त्या ठिकाणी संधी दिली, क्षमा वगैरे काही नाही, तर आमदारांचं समर्थन त्यावेळेला हे अजितदादांच्या पाठीशी होतं आणि त्या ठिकाणी विधिमंडळ पक्ष ज्याच्या पाठीशी असतो त्याला नेता करावाच लागतं। त्यामुळं पुन्हा त्या शिवसेनेच्या सरकारमध्ये दादा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाले, ही फॅक्ट आहे। त्यामुळं त्यावेळेला 2004 सालचा पासून ते 2019 सालापर्यंत सातत्यानं अशा पद्धतीनं यू टर्न घेतल्या गेल्यामुळं ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झाल्या। कुठं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव तर कुठं सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव, यातून पुत्र आणि पुत्री प्रेमाच्या मुळं ह्या दोन्ही पक्षामध्ये आज आपल्याला जी काही फूट पडलेली दिसते याची कारणं जी आहे त्या पुत्र आणि पुत्री प्रेमामध्ये दडलेली आहेत। एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं।